सेवेकरिता आपल्या समोर प्रस्तुत केलेली अभंग वजा गवळण कालापूर प्रकरणातील जगद्गुरु तुकोबरायांची. आणि ह्या अभंगामध्ये तुकोबराय आपल्या समवेत जे सवंगडी आहेत त्यांना आग्रह करतात, नवे सूचनाच करतात. याला तरी अरे लागे गड्याओ, तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर आजी देतो पोट भरी. मला जे पाहिजे ते पोट भर देत. आणि कधीपर्यंत देत राहील तर अगदी तुम्ही नको म्हणा ते बस आता पुरे 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 आता जाणारच नाही देवा आता नकोच, या भावापर्यंत तुम्ही येऊन पोचणार तोपर्यंत देणार. पण मग एक अट आहे. अट आहे. अट काय अट आहे देवा? हळूहळू चाला. आधी कीर्तन संपेपर्यंत आलं तरी चालेल, पण हळूहळू हळूहळू चला. दुसरं कोणी कोणाशी न बोला, बडबड नाही करायची, बोलायचं नाही. हे दोन नियम पाळायचे. माईक पदार्थांच्या मध्ये अडकायचं नाही. तुका म्हणे सांडा घाटे तरी नका भरू पोटे. हे पथ्य तुम्ही पाळायचं आहे. गाठ्यांनी पोट भरून घ्यायचं नाही. आणि चालताना हळूहळू चालायचं आणि गप चालायचं. कीर्तनात वीक्षण करायचा एवढा नियम पाळला की मग तुकोबराय म्हणतो, भगवान गोपाळांना म्हणाला काय, आजी देतो पोट भरी, पण कधी याल तरी अरे लागे. ते सगळे गोपाळ जे भगवान परमात्म्याच्या जवळ आहेत ना, या सगळ्या गोपाळांना असं विनंती नाही करत भगवान परमात्मा, आग्रह सुद्धा करत नाहीत. भाषा बघा कशी आहे. याल तरी याच नाही, आला तर या असं भगवान परमात्मा म्हणत नाही. हा फरक आहे संतांच्या मधला आणि देवाच्या मधला. आता इथे संत असते ना, संत कसं म्हटलं असतं माहितीये का, लागून या पाया, पण चला कर जोडून येतो तुम्हा, पण चला नका घरी नका बसू, कीर्तनाला चाला, कीर्तनाला विनंती करतो मी, चला. ही सज्जनाची भाषा, ही संतांची भाषा. देवाच्या आणि संतांच्या मध्ये एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. नाही तर मग आपल्याला माहितीच आहे, देवते संत देवते संत
ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत सारखेच आहे. जी शक्ती देवाकडे आहे ती शक्ती संतांकडे आहे. जी देवाची क्षमता ती संतांची क्षमता. काही फरक नाही. फरक फक्त एवढाच आहे की देवाची भाषा आग्रहाची नाही, संतांची भाषा आग्रहाची. देव विनंत्या करत नाही, संत विनंत्या करत. मग कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो. आता हे सगळे तिथं जमलेलेच होते, सगळे खेळ खेळतच होते. हा प्रसंग कुठला आहे? गोकुळातला आहे ना. म्हणजे रानामध्ये बाबा आता गाई चारून झाल्या, सोडल्या चरायला. मग आता थोडा खेळ खेळायचा आहे आणि खेळ खेळून झालं की काय करायचंय? जेवायचं आपल्याला. हा तिथला प्रसंग आहे ना. म्हणजे आता हे सगळेजण गाई चारायला रानात गेलेलेच आहेत आणि हे सगळेजण देवाच्या सोबत खेळण्याच्यासाठी उत्सुक आहेत. तसं देवाबरोबर बरीच मंडळी खेळतात, पण सगळे देवाच्या बाजूचे नाहीत. वर्गणी घरटी आहे ना. आस्तिक असलं तरी नास्तिक असलं तरी जेवण सगळ्यांना आहे हो. गणपतीला मानणारा असला तरी आणि नसला तरी देवाबरोबर सगळे खेळतात, पण सगळे देवाचे नसतात. हे सामान्यानं समजत नसलं तरी त्याला समजत. सांगू माझे गडी कोण कोण देवाला सुद्धा ठाऊक आहे हे खेळायला आलेले सगळे काय आपले नाहीत. हे काय आपले नाहीत. यातले काही आहेत ना ते देवाच्या विरोधात खेळणारे आहेत. आणि तुम्हाला सांगतो परमार्थाला सर्वाधिक धोका हे परमार्थात नसलेल्या माणसांकडून नाही, असलेल्या. मी नाही म्हणलो बरं काही, असलेलेच म्हणले. धोका तुमच्याकडूनच आहे का काय? देव झाले.